श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुला आज म्हणत आहे, काही वेळ तुझ्यासोबत घालवावा, तुझ्यासाठी हृदयाचे दरवाजे उघडावे. हीच ती वेळ आहे. इथे सर्व काही तुझ्यासाठी बदलणार आहे. तुझ्यासाठी माझ्याकडे एक खूप मोठी छान योजना आहे. त्या खुल्या दारातून ते तुला मिळणार आहे. बाळ, आज जे तू करणार त्यावर तुझे उद्याचे भविष्य अवलंबून आहे. जर तुझी स्वप्न मोठी असतील तर तुला आज कामही मोठे करावे लागेल. बाळ, तू ज्या माझ्याकडे प्रार्थना करत आहेस त्या सर्व प्रार्थना मी ऐकल्या आहेत. माझे सदैव तुझ्याकडे लक्ष आहे, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझे वाईट दिवस संपले आहेत. तुझी प्रार्थना स्वीकारण्याची वेळ आली आहे. देव म्हणत आहे, ज्या वाईट कालातून तू गेला आहेस त्या कालाने तुला खूप मजबूत बनवले आहे. कोणतेही काम सुरू करण्याच्या अगोदर जास्त वेळ घालवू नकोस. कोणतेही काम असू दे, पूर्ण होणारच असा विश्वास ठेवून ते पूर्ण कर. वेळ वाया घालवू नको. ते काम आजपासून सुरुवात करण्यात शहाणपण आहे. बाळ, जर का जिंकण्याची जिद्द आणि यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा असेल तर नक्कीच तुझा विजय आहे. तू आयुष्यात थांबू शकतोस, पण वेळ कोणासाठीही थांबू शकत नाही. त्यामुळे वेळ वाया घालवू नकोस. वेळेचे महत्त्व ओळख. देव म्हणतो, बाळ, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात. तुला वाटते की आता तुझे काहीच होणार नाही. अशा वेळी माझे स्मरण कर. मी तुझ्यासाठीच इथे आहे. मी कोठेही गेलेलो नाही, कारण देवाने तुझे संघर्ष पाहिले आहेत. देव तुझ्या संघर्षात सोबत आहे. देव म्हणतो, तुझे मन शांत ठेव आणि माझे अस्तित्व जाणून घे. मी प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो. माझ्या सेवेत आनंद घे. मी तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. मी तुझ्या तुटलेल्या हृदयावर उपचार करणारा आहे. बाळ, तुझे दुःख कितीही मोठे असू दे, ते माझ्याजवळ व्यक्त कर. मी तुला नक्कीच मदत करीन. ज्याची तू आशा सोडली होतीस ती पूर्ण होईल, म्हणून हार मानू नकोस. प्रयत्न कर. विजय तुझाच आहे. तुझ्या आयुष्यात आता तुझ्या मनासारखे घडणार आहे, कारण देव खूप महान आहे. तुझा देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर आणि व्हिडिओला लाईक कर. तू नेहमी स्वतःला सकारात्मक ठेव. देवाने तुझ्याकडे पाठवलेला संदेश त्याचा तू स्वीकार कर. रस्ता खराब लागला म्हणून मागे वळून पाहू नकोस. गती कमी कर, पण पुढे चालत राहा, कारण पुढची वाट अधिक सुखमय असू शकते. त्यामुळे हार न मानता प्रयत्न करत राहा. नाही जमणार असे विचार करत बसण्यापेक्षा करून बघितलेस तर तेच यशस्वी बनण्याचे पहिले पाऊल असेल. देव म्हणतो, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग तुझ्यासाठी जे सर्वात उत्तम असेल तेच तुला देईल. तुझा माझ्यावर विश्वास असल्यास होय, माझा देवाच्या योजनेवर विश्वास आहे असे टाईप कर. आणि आम्ही असताना काळजी कसली करतोस? तुझं काम माझ्यावर विश्वास ठेवायचं आणि नामस्मरण करत राहायचं. तुझ्या आयुष्याचा कार्यभाग पाहण्यात आम्ही समर्थ आहोत. विश्वास ठेव. माझी योजना उत्तम आहे. चांगले होणारच आहे हे गृहीत धरून चाल. बाकी मी पाहून घेईन. देव म्हणत आहे, बाळ, हा विश्वास तुझ्या मनात असला तर येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सुखाचा असेल. सेवा कर. सेवा करायला प्रवृत्त कर. तुला मी कधीच एकटा सोडणार नाही. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.